अति किचकट व नाजूक अशी शस्त्रक्रिया झाली यशस्वी। मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी चिमुकल्याचे डोळे वाचवले। अतिशय किचकट व नाजूक अशी शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली। नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मिरज सिव्हिल आणि रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले। सांगली जिल्ह्यातील जत येथील 5 वर्षाचा राजवीर मोरे याच्या डोळ्यात किडा चावल्याने त्याच्या डोळ्याला सूज येण्यास सुरुवात झाली। याचे इन्फेक्शन त्याच्या दोन्ही डोळ्याला पसरले। उजव्या डोळ्याला जास्त इन्फेक्शन झाल्याने त्याला दिसायचे बंद झाले, तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टी पण कमी व्हायला लागली। नातेवाईक झालेल्या घटनेने घाबरले आणि त्यांनी त्याला इतरत्र कोठे न दाखवता मिरज सिव्हिल रुग्णालयावरती विश्वास ठेवून 8 ऑगस्ट रोजी त्याला नेत्र विभागामध्ये भरती केले। विभाग प्रमुख डॉक्टर शरद शेगावकर व डॉक्टर स्वप्नाली पंडगर, सहाय्यक प्राध्यापक नेत्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले। तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टर प्रदीप, डॉक्टर रोहिणी, कनिष्ठ डॉक्टर दिनेश, डॉक्टर दीपाली, डॉक्टर अनुजा, डॉक्टर स्वाती, डॉक्टर हर्षित तसेच परिचारिका विभाग, मोहिते सिस्टर व त्यांची टीम यांनी खूप तत्परता दाखवली। वेळोवेळी MRI स्कॅनिंग करून औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्याने तब्बल 4 आठवड्याच्या औषधोपचार करून त्याचा डोळा वाचवण्यात नेत्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांना यश आले। यामध्ये बालरोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील व रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर मनोहर कचरे यांचाही मोलाचा वाटा आहे। वेळोवेळी डोळ्याची सोनोग्राफी करून औषधोपचारासाठी दिशा ठरविण्यात या दोन्ही विभागाचे नेत्र विभागाला सहकार्य लाभले। माननीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे सर, प्रियांका राठी मॅडम यांनी विशेष लक्ष दिल्याने चिमुरड्याचा डोळा वाचण्यात यश आले। याबाबत नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले।